युनिट्स अँड मेजरमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व करत होतो आपण. आता आपला क्वेश्चन 11th चालू आहे. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लेंथ, ब्रेड्थ आणि थिकनेस दिलेली आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे एरिया ऑफ शीट आणि व्हॉल्यूम ऑफ द शीट गिवन आहेत, पण आपल्याला इथं सिग्निफिकंट फिगर्स पण यूज करायचे आहेत. फर्स्ट कॅल्क्युलेट एरिया ऑफ शीट. आता एरिया ऑफ शीटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. पुट द व्हॅल्यूज 4.234 इंटू 1.005. ओके. आता जी काही मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू येते इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, सिग्निफिकंट रूल्स वापरावं लागणार आहे. ठीक आहे. तर 4 डिजिटचा आपण काय करणार आहे, आन्सर फायनल करणार आहे. तर आपण काय करतो, 4 डिजिटच्या नंतर जी काही व्हॅल्यू येते ती जर 5 किंवा 5पेक्षा जर मोठी असेल तर आपण काय करतो, प्रिव्हियस डिजिट जो आहे तो 1 वाढवतो. पण इथं व्हॅल्यू काय आहे, 1. त्यामुळे आपण काय करणार आहे, फक्त आन्सर 4.255 मीटर स्क्वेअर म्हणजे आपल्याला एरिया हा मिळाला. आता व्हॉल्यूम ऑफ शीट काढूया. आता व्हॉल्यूम काढायचं म्हटल्यावर काय होईल, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू थिकनेस होणार आहे. तर या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार आहे, व्हॅल्यू जी आहे 4 डिजिटपेक्षा जास्त आली आपल्याला. इथे परत आपण काय करणार आहे, सिग्निफिकंट रूल्स वापरणार आहे. ठीक आहे. तर आपण 0.0855 हे 4 डिजिट घेतले. त्यानंतर काय करणार आहे, 8.56 मी मगाशी म्हणाले 5 किंवा 5पेक्षा ग्रेटर असेल तर आपण प्रिव्हियस व्हॅल्यू काय करणार आहे, 1 वाढवणार आहे. तर आपलं फायनल आन्सर व्हॉल्यूमचं काय आलं, 8.56 इंटू 10⁻². नाव क्वेश्चन नंबर 12 सोडूया. याच्यामध्ये काय केलं, लेंथ, मास, रेडियस दिलं आणि त्यांचे एरर पण दिलेले आहेत. आपल्याला पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी काढायचं. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व करणार आहे. लेट्स पर्सेंटेज एरर इन डेन्सिटीमध्ये काय होणार आहे, मग आपला फॉर्म्युला काय क्रिएट झाला, एरर मास अपॉन मास प्लस लेंथ एरर अपॉन लेंथ प्लस 2 इंटू रेडियस एरर अपॉन रेडियस येणार आहे. आणि मग ह्या ब्रॅकेटला सॉल्व करून इंटू 100 केले की आपल्याला काय मिळणार आहे, पर्सेंटेज एरर. व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट करून झाल्यावर आपल्याला सॉल्व करून आपल्याला 0.08185 आपल्याला मिळणार आहे आन्सर. मग आपण काय करणार, त्याला 100ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला पर्सेंटेजमध्ये आन्सर मिळून जाईल 8.185%. क्वेश्चन नंबर 13मध्ये काय झालं आहे, आपल्याला डायमीटर ऑफ ज्युपिटर काढायचं आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे आणि मग आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप सोडवायला चालू करू. तर आपल्याला गिवनमध्ये डिस्टन्स 824.7 मिलियन किलोमीटर दिलेलं आहे. मिलियनला आपण काय करणार आहे, 10⁻6 मध्ये कन्वर्ट करून किलोमीटर ओनली करणार आहे. आणि आर्क सेकंदमध्ये थिटा दिलेला आहे ना, त्याला कन्वर्ट करणं गरजेचं आहे रॅडियनमध्ये. तर मिनिट, 1 मिनिट इज नथिंग बट वॉट, π/648000. सो फर्स्ट आपण थिटा कन्वर्ट करणार आहे रॅडियनमध्ये. तर 35.72 मिनिट्स. आता 72 मिनिट्स जो आहे इंटू π/648000 मल्टिप्लाय करूया व्हॅल्यू. आणि त्यानंतर जी व्हॅल्यू मल्टिप्लाय करून येते त्याला पायला मल्टिप्लाय करायचं आहे. पायची व्हॅल्यू किती येते, 3.14 घेऊन. ठीक आहे. मग किती आली आपल्याला व्हॅल्यू, 1.730 इंटू 10⁻⁴ -4 रेडियन. ठीक आहे. आता आपल्याला डायमीटर काढायचं आहे ज्युपिटरचं. तर इज इक्वल टू डी इंटू थिटा येणार आहे. फॉर स्मॉल अँगलसाठी हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी आहे. तर व्हॅल्यू पुट करा. आपल्याला मग डायमीटर किती मिळाला, 1.428 इंटू 10⁻⁵ किलोमीटर. हा झाला आपला डायमीटर ऑफ ज्युपिटर. क्वेश्चन नंबर 14मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज काढायचा. जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे त्याचा पर्सेंटेज एरर काढायचा आहे. आपल्याला काही पॉवर्स दिलेले आहेत आणि काही पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत. तशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे. चला सोडूया. फर्स्ट आपण काय करूया, पॉवर्स जे दिलेले आहेत त्यांची व्हॅल्यूज काढून घेऊया. x इज इक्वल टू a⁻m, b⁻n, c⁻p, d⁻q. मग त्या पॉवर्सची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, 4, 3, -1/3 -1/2. ठीक आहे. आणि दुसरी जी आहेत गिवन पर्सेंटेज एरर दिलेले आहेत. ठीक आहे. पर्सेंटेज एरर जे दिलेले आहेत त्यांना आपण लिहून काढूया. एरर a/a इज इक्वल टू 2%, एरर b/b 3%, एरर c/c 3%, एरर d/d 4%. म्हणजे हा रेशो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. m इंटू एरर a/a रेशो प्लस n एरर b/b प्लस p इंटू एरर c/c प्लस
क्यू इंटू एरर डी अपॉन डी हे सगळे पर्सेंटेजमध्ये आहेत. मग पुट द व्हॅल्यूज. एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4 इंटू 2% प्लस 3 इंटू 3% प्लस -1/3 जो आहे तो प्लसच घेणार आपण. तर प्लस 1/3 इंटू 3 प्लस 1/2 इंटू 4. आता आपल्याला इक्वल 8% प्लस 9% प्लस 1% प्लस 2% आलं. यांची ॲडिशन आपल्याला मिळाली 20%. म्हणजे पर्सेंटेज एरर इन एक्स किती मिळाला? 20%. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कंपल्सरी विचारलाच जातो 1 मार्कला, 2 मार्क्सला किंवा पूर्णपणे 3 मार्क्सला पण हा क्वेश्चन विचारण्यासारखा आहे. कॅल्क्युलेट सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, आपण बघूया. फर्स्ट डिजिट जो आहे 0.003. आता याच्यामध्ये झिरोज जे आहे ते नॉन सिग्निफिकंट आहे, म्हणजे आपल्याला फक्त एकच डिजिट याच्यात मिळाला 3. म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स किती झाले? 1. सेकंडमध्ये बघा 0.1250. ह्याच्यामध्ये पण डेसिमलच्या आधीचे नंबर काही काउंट केले नाहीत जाणार, फक्त 1250. म्हणजे हे किती झाले? 4 डिजिट. म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स किती झाले? 4. थर्ड क्वेश्चन 6.4 इंटू 10⁻⁶. आता याच्यामध्ये ओनली आपण 6.4ला इन्क्लूड करणार आहे, म्हणजे आपल्याला इथे 2 डिजिट मिळाले. म्हणजे सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे? 2. 10⁻⁶ला आपण डिजिटमध्ये घेणार नाही. फोर्थ क्वेश्चन पण सेम आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. इथं पण ओनली 2 डिजिट, म्हणजे सिग्निफिकंट फिगर 2. 9.1 इंटू 10⁻31. आता -31 असलं तरीही आपण ओनली डिजिट्स काउंट करणार आहे. सिग्निफिकंट फिगर्स 2. क्वेश्चन नंबर 15मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये डायमीटर दिलं आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल रेडियसमध्ये आणि मग आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला जो दिला आहे त्या थ्रू कॅल्क्युलेट करायचा आहे. चला कॅल्क्युलेट करूया. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 इंटू पाय इंटू r³. पुट द व्हॅल्यूज. आता 1.07चा क्यूब किती येतो? 1.224. तर मल्टिप्लिकेशन करून डिवाइड केल्यावर किती व्हॅल्यू मिळते आपल्याला? 5.1279. आता आपल्याला डायमीटर जो दिला आहे 3 सिग्निफिकंट फिगर्समध्ये दिलेला आहे, तर आपला फायनल आन्सर पण काय असणार? 3मध्ये. तर आपला आन्सर काय आलं? 5.13 सेंटीमीटर क्यूब.